सातत्याने वाढत असलेल्या दुचाकी चोरीच्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे. पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री सुशांत चव्हाण यांनी विशेष तपास पथक तयार करून ही कारवाई केली. तपासादरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर फुलेवाडी रिंग रोड परिसरातील कोतवाल नगर येथे सापळा रचण्यात आला. येथे विना नंबर प्लेटच्या 2 मोटारसायकलींसह दर्शन रमेश जाधव वय 26 वर्षे राहणार फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर आणि फारुख फिरोज शेख वय 19 वर्षे राहणार बालिंगा तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेण्यात आले. तपासात आरोपींनी आणखी 8 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांच्या साथीदार प्रतीक विलास पाटील राहणार सत्याई नगर फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर यालाही अटक करण्यात आली. आरोपींकडून एकूण 12 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यापैकी 9 चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. विशेष म्हणजे आरोपींनी टीव्हीएस कंपनीची मोटारसायकल मॉडिफाय करून त्यावर यामाहा कंपनीचा लोगो लावून चोरीसाठी वापरल्याचे तपासात निष्पन्न झाले. जप्त वाहनांमध्ये स्प्लेंडर, यामाहा, ॲक्सेस, केटीएम ड्यूक आणि वेस्पा अशा विविध वाहनांचा समावेश आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक श्रीमती प्रिया पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास जुना राजवाडा पोलीस ठाणे करत आहे. MS51 न्यूजकरिता सुभान फकीर.